त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर गुंडांचा हल्ला। पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्यासह 3 पत्रकार जखमी। आरोपी प्रशांत सोनवणे, शिवराज आहेर, ऋषिकेश गांगुर्डेला अटक। आणखी 3 जणांवर गुन्हा दाखल। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल। देवेंद्र फडणवीसांचा नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन। पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश। मारहाण झालेल्या पत्रकारांची मंत्री भुजबळांकडून रुग्णालयात जाऊन विचारपूस। हे राज्यच गाव गुंडांच्या हातात गेल्याची आव्हाडांची टीका, तर काँग्रेस आणि पत्रकार संघटनांकडूनही हल्ल्याचा निषेध। जामखेडच्या आमसभेत आमदार रोहित पवार अधिकाऱ्यांवर संतापले। तक्रारी करून सुद्धा खराब रस्ता दुरुस्त न केल्यानं ठेकेदाराला झापलं। आतापर्यंत गोट्या खेळत होता का? हा तुमच्या बापाचा पैसा नाही, रोहित पवारांनी सुनावलं। यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण विसरू नये। पुतण्या रोहित पवारांना अजितदादांचा सल्ला। अधिकाऱ्याला झापल्यावरनं अजितदादांनी टीका करणं टाळलं। नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका। नवरात्रोत्सवाआधी विश्व हिंदू परिषदेचं फरमान। गरब्यामध्ये प्रवेश करताना आधार कार्ड बघा, टिळा लावा, देवीची पूजा करायला लावा। गरबा आयोजकांना सूचना। पूनम पांडे दिल्लीतील रामलीलामध्ये साकारणार रावणाची बायको मंदोदरीची भूमिका। पूनम पांडेच्या भूमिकेला संतांसह विश्व हिंदू परिषदेचा कडाडून विरोध। मी घरी एकटाच असतो, मारायला या, तुम्ही परत कसे जाता बघतोच। घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्या राजेश मोरेंना संजय राऊतांचं आव्हान। एकनाथ शिंदेंच्या धर्मवीर सिनेमातील 90% गोष्टी खोट्या, संजय राऊतांचं टीकास्त्र। तर राऊतांवरील सिनेमाचं नाव माझा भोंगा माझी बांग असं ठेवावं, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटलांबाबतच्या वक्तव्यानंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। ईश्वरपूरमध्ये रास्ता रोको करत टायर पेटवले, तर सांगली आणि सिंधुदुर्गात पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक। संभाजीनगरच्या पुंडलिक नगरमध्ये कार्यालयाबाहेर दगडफेक, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी। आरोपी उपेंद्र पावसकर याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये घणसोली बुलेट ट्रेन टनेलचा ब्रेक थ्रू। नवरात्रोत्सवात माधुरी हत्तीण पुन्हा नांदेडी मठात येण्याची शक्यता कमीच। तातडीनं सुनावणी घेण्यास हायपॉवर कमिटीचा नकार असल्याची माहिती। वंतारा प्रशासनाकडून अहवाल आल्यानंतरच निर्णय घेतला जाणार। मराठवाड्यात गेल्या 3 महिन्यात अतिवृष्टीमुळे 1418 कोटींचं नुकसान। 5000 गावातील 19 लाख शेतकरी बाधित। सरकारकडून 18 सप्टेंबरपर्यंत 630 कोटींची मदत मंजूर। वाहत्या पाण्यातनं उड्या मारत जाण्याचं धाडस, तरुणाच्या अंगलट। नशीब बलवत्तर म्हणून तरुणाचा वाचला जीव। लातूरच्या बुधोडा एरंडी रस्त्यावरचा प्रकार समोर। उल्हासनगरमध्ये खासगी प्ले ग्रुपमध्ये चिमुकल्याला मारहाण। विठ्ठलवाडीमधील धक्कादायक प्रकार। मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल। सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। सिनेसृष्टीसाठी मोठे योगदान दिल्याबद्दल पुरस्कार। नाशिक रोड परिसरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। दसरा दिवाळी सणाआधी 1.5 लाखांचा बनावट तुपाचा साठा जप्त। तुपाचे नमुने तपासणीसाठी पाठवले।
साखळी फेरीत धुव्वा उडवल्यानंतर उद्या भारताचा पुन्हा पाकिस्तानशी सामना. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा शुल्क वाढवलं. आता प्रतिवर्षासाठी मोजावे लागणार $1,00,000. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे IT कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना फटका.